शहरामध्ये हिंसेची जी घटना घडली त्याचा निषेध करण्याकरता राज्यभर मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली आणि या निदर्शनांना काही शहरांमध्ये हिंसक वळण लागलं। याचे सर्वाधिक पडसाद अमरावतीमध्ये उमटलेले बघायला मिळाले। अमरावतीत अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, दगडफेकीच्या घटना घडल्या, तोडफोडीच्या घटना घडल्या। सध्या अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता आहे। याच पार्श्वभूमीवर आजपासून पुढील आदेशापर्यंत अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। आंदोलक शांत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। संदीप पाटील सरांकडे अमरावतीचा ॲडिशनल सीपी म्हणून चार्ज देण्यात आलेला आहे। सर, सध्या काय परिस्थिती आहे? सध्या आपण म्हणाल तर एक तणावपूर्ण शांतता आहे। काही एरियामध्ये अजूनही थोडंसं मॉब काही ठिकाणी गोळा होत आहेत आणि पोलिसांनी आता सफिशियंट बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे, पण अजूनही काय म्हणतात थोडी तणावपूर्ण शांतता आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागातून अजूनही हिंसेच्या घटनाची बातम्या पुढे येत आहे। जसं मी म्हटलं की काही ठिकाणी तणाव आहे, त्या ठिकाणी आपली फोर्स डिप्लॉयड आहेत, अधिकारी आहेत, आता SRPF बाहेरून आलेले आहेत, SRPF कंपनी आहेत। तर कंटिन्युअसली आपण ज्या ठिकाणी तणाव निर्माण होतो त्या ठिकाणी फोर्स आपण पाठवतोय, कारण थोडंसं अफवाही पसरत आहेत, त्यामुळे आपण इंटरनेट फॅसिलिटी बंद केलेली आहे। परत कर्फ्यू लावलेला आहे दुपारी सकाळी 11 वाजल्यापासून। तर आपल्यामार्फत आव्हान आहे की लोकांनी अनावश्यकपणे बाहेर पडू नये। जे लोक बाहेर पडतील त्यांना आता हे कायदेशीर कारवाई करून त्यांना उचललं जाईल। कारण रूमर मॉंगरिंगमुळे काही ठिकाणी मॉब गोळा होत आहेत, पण परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे। सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत, त्यावर कसं इंटरनेट हे केलं ना आपण, इंटरनेट सस्पेन्शन केलं। आणि काही संवेदनशील भागामध्ये देखील तुम्ही कर्फ्यू लावला, अतिरिक्त कुमत मागवली, ती कुठून येत आहे? हो, वेगवेगळ्या ठिकाणून आली, अमरावती आहे, SRPF नागपूरहून आली, नागपूर शहरहून आली, नागपूर ग्रामीण। आणि कर्फ्यू कधीपर्यंत असणार आहे? कर्फ्यू परिस्थिती जोपर्यंत पूर्ण शांतता होत नाही, नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत कर्फ्यू राहील। काही वरिष्ठ अधिकारी देखील येत आहे नागपूरला? हो, इथे कोण येत आहे? हो, आल्यानंतर आपल्याला भेटतो, अजून आले नाहीत। आपण बघू शकतो की हे संदीप पाटील सर होते। संदीप पाटील सरांनी माहिती दिली आहे की सध्या कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि सोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं देखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे आणि जर का गरज पडली तर अतिरिक्त कुमत आणखी देखील मागवली जाईल। काही भागामधून अजूनही हिंसाचाराच्या थोड्याफार घटनांची माहिती पुढे येत आहे, मात्र पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि जेव्हापर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तेव्हापर्यंत हा संपूर्ण कर्फ्यू सुरू राहील, असं देखील संदीप पाटील सरांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय बावडेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। तुषार, काल मुस्लिम बांधवांनी, मुस्लिम समाजानं वेगवेगळ्या शहरामध्ये त्रिपुराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारलेला होता। भिवंडी वगळता मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत त्याचे हिंसक पडसाद बघायला मिळाले। अमरावतीतल्या आजच्या बंदविषयी काय अधिक सांगाल? आत्ताची काय परिस्थिती आहे आणि काय अपडेट संदीप पाटील यांनी दिला? सुवर्ण, सध्या मी नागपूरच्या म्हणजे अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये। जर का तुम्ही राजकमल चौकात हे जर दृश्य बघितलं, आपण बघू शकतो की सध्या इथे शांतता आहे, मात्र परिस्थिती तणावपूर्वक आहे। SRPFचे तुकड्या इथे मागवण्यात आलेल्या आहे। अमरावतीच्या SRPFच्या तुकड्या देखील इथे आहेत, सोबत नागपूरहून देखील SRPFच्या तुकड्या मागवण्यात आलेल्या आहे आणि अजूनही काही भागामध्ये हिंसाचाराच्या छोट्या मोठ्या घटना पुढे येत आहे। सकाळला 10 वाजता जेव्हा आज आंदोलनाला सुरुवात झाली होती, तर याच चौकातनं हिंसाचाराला सुरुवात झाली होती। आपण जर का बघितलं तर हे बघा की आज अमरावती बंदची हाक देण्यात आलेली होती आणि अमरावती बंदच्या हाक नंतर या भागामध्ये हिंसाचार झाला, त्याचे काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। ते समोर तुम्ही जर का बघितलं तर एक दुकान होतं, त्या दुकानाची नासधूस करण्यात आलेली आहे। बाजूला एक दुकान होतं, त्या दुकानाला जाळपोळ करण्यात आलेली आहे। इकडे बाजूला काही दुकानं आहेत, त्या दुकानाची देखील जाळपोळ करण्यात आलेली आहे। असं असलं तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे आणि महत्त्वाचा विषय आहे की शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस वाहनांची पेट्रोलिंग सातत्याने सुरू आहे। वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस सातत्याने गस्त घालत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। पण महत्त्वाचा विषय आहे की ह्या संपूर्ण घटनेच्या वेळेस जेव्हा सकाळला आंदोलन सुरू झालं, तेव्हा कुठेतरी अमरावती पोलिसांनी त्याकडे कुठं दुर्लक्ष केलं, कारण की त्यांचं जे गुप्तहेर विभाग होतं त्यांच्याकडे त्याला नीट माहिती कदाचित मिळाली नसेल, कारण की हजारोच्या संख्येने आंदोलनकर्ते होते, मात्र जे पोलिसांची संख्या होती ती अत्यंत नगण्य होती। त्यामुळे कुठेतरी हिंसाचार एकाएक उफाळून आला आणि मग अनेक दुकानामध्ये जाळपोळ झाली।
अनेक दुकानांची तोडफोड झाली. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. काही भागामध्ये तणावपूर्वक स्थिती असली तरीही SRPFच्या तुकड्या नागपूरवरून देखील मागवण्यात आलेल्या आहे. आता या संपूर्ण परिस्थितीचा जर विचार करायचा झाला तर सध्या अमरावती शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेल्या आहे. सोबतच जेव्हापर्यंत पूर्ण परिस्थिती नियंत्रणात येणार नाही तेव्हापर्यंत ही संचारबंदी अशीच लागू राहणार आहे. आणि महत्त्वाचा विषय की सर्व वरिष्ठ अधिकारी सोबतच सरकारमधले गृहमंत्री असेल, गृहराज्यमंत्री असेल, हे सर्व या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. कारण की नक्की. सरकारला या गोष्टीची भीती आहे की जे घटना अमरावतीमध्ये आज सकाळला घडली त्याचे लोण राज्याच्या वेगवेगळ्या शहरामध्ये पसरू नये याची नक्की. पूर्ण खबरदारी सरकारकडनं प्रशासनाकडनं घेतली जात आहे. सुवर्णा. नक्की तुषार, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अमरावतीमधील घटनेबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. मात्र या घटनेचा काही जण राजकारणाकरता फायदा करून घेत असून जनतेनं राजकारणाला बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये आणि पोलिसांना माझे असं सांगणं राहील की कोणताही निर्दोष व्यक्ती त्याच्यामध्ये वेठीस धरला नाही गेला पाहिजे. पण कोणी ज्यांनी अशा कृती केलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केलंय. कालपासूनच मी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे. सतत सर्व रेंज IG असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडले तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक असतील त्यांच्याबरोबर मी सतत संपर्कामध्ये आहे. पोलिसांना आपण सतर्क राहण्याच्या सूचना ह्या कालच दिलेल्या होत्या. याप्रमाणे आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी, अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून आमच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळेजण फील्डवरती आहेत. ज्या ज्या ठिकाणी कुणी असा कायदा हातात घेण्याचं काम केलेलं आहे, ज्यांनी दगडफेक असेल किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं असेल, अशा सगळ्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाला दिलेले आहेत. मालेगावच्या कालच्या प्रकरणामध्ये आमचे IG तिथले असतील, तिथले SP असतील, हे तिथं सतत फील्डवरती आहेत. ते सतत माझ्या संपर्कामध्ये आहेत. तिथं सुद्धा आपण अनेक व्यक्ती आयडेंटिफाय केलेल्या आहेत ज्याने असं कृत्य केलेलं आहे. त्यातल्या काही लोकांना रात्रीच ताब्यात घेतले आणि अनेक 3-4 टीम आम्ही रात्रीच रवाना करून इतर सुद्धा लोकांना आजपर्यंत निश्चितच आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करू. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी वातावरण शांत न करता सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. तसंच वळसे पाटलांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा देखील केली. सोशल मीडियावरून अफवा न पसरवण्याचं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं आहे. भाजपने त्यांचा अजेंडा हा निश्चित आहे, ते त्यांची मागणी करू शकतात. त्याच्या संदर्भामध्ये मी आत्ता या क्षणी बोलणं उचित होणार नाही, कारण शांतता प्रस्थापित करणं हे या क्षणाला माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी सुद्धा फोनवर बोललेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनाही विनंती केलेली आहे की शेवटी आपलं राज्य महत्त्वाचं आहे. या राज्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करा आणि याच्यामध्ये शांतता अमरावतीमध्ये कशी होईल याचा आपण प्रयत्न करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मेसेज जात आहेत, मी सर्व नागरिकांना हेच सांगेन की आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून, आपलं राज्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी शांतता ठेवणं आवश्यक आहे. सर्व समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये किंवा कुठल्याही राजकीय विचाराच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी शांतता ठेवण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी असं माझं सगळ्यांना नम्रतेचं आवाहन आहे. त्रिपुरेत घडलेल्या हिंसेचे महाराष्ट्रात पडसाद उमटणं चांगलं नाही अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी दिली. तसंच सामाजिक ताण निर्माण करण्याचा काही जण प्रयत्न करत असून ही दुर्दैवी बाब आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.
असं अतिशय दुःखद घटना आहे. देशामधल्या इतर राज्यामध्ये घडलेल्या गोष्टीचं इथे परिणाम होणं निश्चितच उचित नाही आहे आणि लोकांनी शांतता बाळगली पाहिजे. सामाजिक तणाव निर्माण करण्याचा जाणीवपूर्ण प्रयत्न होतो. या दुर्दैवी बाब आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि निश्चितच कारवाई ज्यांनी हिंसक घटना केली कारवाई निश्चित केली जाईल. महागाईवरून जनतेचं लक्ष हटवण्याकरता दंगली घडवून आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. महाराष्ट्रात आग लावायची आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात दंगली पेटवायचं कारस्थान सुरू झालेलं आहे. एक लक्षात घ्या, जर जसा केंद्र सरकार विरुद्धचा रोष, संताप, आक्रोश वाढत जाईल तसा ह्यांच्याकडे एकच मार्ग असतो, जाती आणि धार्मिक दंगली पेटवायची, दंगली घडवायची, जाळपोळ करायची, पेटवा पेटवी करायची, महाराष्ट्राला आग लावायची आणि मग सांगायचं की यांना राज्य करता येत नाही, हे राज्य बरखास्त करून इथे राष्ट्रपती राजवट लावा. अशा प्रकारचं कारस्थान त्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने चालवलेलं आहे आणि केंद्र सरकार त्यांना पाठीशी आहे. अमरावतीमधील हिंसेबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी निषेध केलाय. या हिंसेचा आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. जे कुठलीही संघटना असे लोकांना आव्हान करताय त्यांची जबाबदारी असते की आंदोलन करणे किंवा निषेध दर्शवणे हे लोकांचा अधिकार आहे. पण अनगाइडेड मिसाईलसारखं आव्हान करणं आणि त्याच्यावर नियंत्रण नसणे हे योग्य नाही. जे कोणी आंदोलन पुकारत असतील त्यांनी नियोजित पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजे. त्याच्यातून हिंसा होणार नाही याची दक्षता घेणे हे लोकांची जबाबदारी असते. तर भाजपने फूट पाडण्याकरता हा तोडफोडीचा अजेंडा राबवला असा आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. राजकीय लाभ घेण्याकरता भाजपनं मोर्चा आयोजित केल्याचं वडेट्टीवार म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अमरावतीमध्ये मोर्चा काढला आहे. जबरदस्तीनं त्या ठिकाणी लोकांना वेठीस धरण्याचं काम, दुकानं प्रतिष्ठानं बंद करण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे काही लोकांनी तिकडे दगडफेक पण सुरू केली होती आणि अशामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मला वाटतं की हे सर्व करण्यामागे भारतीय जनता पक्षाचा आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये फायदा उचलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातून हिंदू आणि मुस्लिम हा विषय पेटवायचा आणि आपली पोळी शेकायची, कारण या पक्षाची मूळ भूमिकाच तशी आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमरावतीमधल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत खैरे या ठिकाणी शिवसेनेचे. दादा, अमरावतीमध्ये जे घडलं त्याबद्दल काय तुमचं म्हणणं? त्यामध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार बदनाम करण्याचा हा डाव सुरू झालेला आहे आणि ठिकठिकाणी असे मुद्दाम काड्या करण्याचं काम आणि दंगल घडवण्याचं काम काही लोक करायला लागले की हे शिवसेनेचे मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचं सरकार हे टिकू नये म्हणून आता हे कुठले तरी त्या ठिकाणी खाली म्हणजे अशा याच्यावर आलेले ते की ते आता कुठंच काही होत नाही, सरकार पडत नाही, मग असं करायचं हा डाव त्या ठिकाणी तिथं आहे. निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक हिंसा भडकवणं नाही. आता अमरावतीला पण महापालिका निवडणूक आहे, सगळीकडे महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे. हे निवडणुकीच्या तोंडावर हे करायला लागले, लोकांना समजू द्या जरा काय तर. आणि याच्यामध्ये भाजपचा सरळ आरोप आहे की भाजप वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते. भाजप तसं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतेच नेहमी, आताही करायला लागली. चंद्रकांत खैरे यांनी नाव न घेता हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करते असा आरोप केला. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत हे राजकारणाचं स्वरूप देत असल्याचा आरोप केलाय. आज जो सुबह से हो रहा है तो मुझे लगता है यहाँ पर अमरावती में जो हमारे गार्जियन मिनिस्टर है संजय राउत हैं, ये एक
इस चीज को राजकारण का एक मोड़ दे रहे हैं। तो मैं सबसे विनंती करूंगी, मेरी अमरावती कर से भी औरंगाबादमध्येही बंद पडला, शांतीपूर्ण मार्गाने औरंगाबादमध्ये बंद कसा झाला सक्सेसफुल? आम्ही सांगितलं होतं पोलिसांना की इथे मोर्चाची परवानगी नाही द्यायची. मग तिकडचे कोणत्या पोलीस अधिकारी होता ज्यांनी तितकं लोकांना इकट्ठा जमा करण्याची परवानगी दिलेली आहे? MIMचा खासदार या नात्याने मी MIMच्या सगळे कार्यकर्त्यांना हे ठणकावून सांगतो की तुम्ही त्या हिंसाचारमध्ये दिसलं तर MIM पार्टी कोणत्याही लेवलवर तुमची मदत करणार नाही. तुम्हाला अधिकार दिलेला आहे. या लोकतंत्रामध्ये तुम्हाला काही नाराजगी व्यक्त करायची आहे, जे त्रिपुरामध्ये घडलेलं आहे त्याची नाराजगी व्यक्त करायची आहे, लोकशाही मार्गाने करा. पण काही संघटन याचा फायदा करून घेण्यासाठी हे सगळं करत आहे, हे आम्हालाही माहीत पडलेलं आहे. तुम्हालाही नंतरच्या दिवशी कळेल की याच्या मागे काय राजनैतिक षडयंत्र सुरू आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नांदेड शहरातलं जनजीवन सुरळीत झालंय, शहरातला तणाव निवळलाय. दरम्यान शुक्रवारी झालेल्या दंगलीबाबत इतवारा पोलीस स्थानकात 250 दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 307 आणि दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर शिवाजीनगरमधील दगडफेक प्रकरणी 50 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलंय. CCTV आणि इतर फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून कारवाई केली जाते आहे. पोलिसांनी रजा अकादमीला बंद पुकारू नका असं आवाहन केलंय, तरीही बंद पुकारण्यात आला होता. पोलिसांनी निदर्शनं करण्याची परवानगी दिली नव्हती. मोठा जमाव जमत असल्यानं अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गुप्तचर विभागानं वर्तवली होती. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आवाहन केलं त्याप्रमाणे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला आणि त्यातले काही एलिमेंट परत जात असताना मिश्र वस्तीकडे जात होते. पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्याचा राग येऊन त्यांनी दगडफेक केली. या संपूर्ण याच्यात एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. इतवारा पोस्टेला 1 आहे, शिवाजीनगरला आहे, वजिराबादला आहे. ठिकठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत. आरोपी आपण CCTV फुटेज वगैरे बघून निष्पन्न केलेले आहेत. आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे. आत्ता पाहावे तर एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. इतर आरोपींचा सुद्धा शोध सुरू आहे. सरकारी आणि इतर सुविधांकरता लसीकरण सक्तीचं नाहीये, मात्र देशहितासाठी लस घेणं गरजेचं आहे असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये केलं. सक्ती करणं कायद्याला धरून नाही, जे कायद्यात बसत नाही ते अनिवार्य करावं का हा प्रश्न आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्याकरता कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. गैरसमज दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधन करणं आणि अफवा पसरवणाऱ्यांना आळा घालणं हा मार्ग असल्याचं टोपे म्हणाले. कोणीही असं म्हटलं तर तो त्यांचा कदाचित अज्ञान असू शकतो, अज्ञानच असू शकतो. त्यांच्यामध्ये ते ज्ञानाची भर टाकणं ही गरजेचं आहे. आणि म्हणून जिथे जिथे असे काही प्रसंग आढळतात त्यावेळी आपल्याला तिथे जाऊन त्यांना काउंटर करणं, त्यांना सांगणं, त्यांना ज्या मार्गाने समजून सांगता येईल त्या मार्गाने समजून सांगणं हाच मला वाटतं सध्याच्या काळवेळेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यात लसीकरणाचा विक्रम नोंदवण्यात आलाय. शुक्रवार संध्याकाळपर्यंत तब्बल 55,000चं लसीकरण झालंय. दिवसभरात लसीकरणाचे 482 सत्र आयोजित केले गेले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 86 लाख नागरिकांना कोरोनाच्या लसीचा डोस दिला गेलाय. त्यात 56,856 नागरिकांना पहिला आणि 30 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलाय. 1971च्या युद्धात भारतीय सैनिकांच्या शौर्यानं जगाचा नकाशा बदलून टाकला. पाकिस्तानचे 2 तुकडे करून भारतीय सैनिकांनी मोठा दणका दिला. पाकिस्तानच्या सुमारे 93,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांपुढे गुडघे टेकले होते. पाहुयात जगातल्या सगळ्यात मोठ्या आत्मसमर्पणाची ही यशोगाथा. जमीन, आकाश आणि समुद्र सगळीकडेच भारताच्या वीर जवानांच्या शौर्य गाथा लिहिल्या गेल्या. भारतावर जेव्हाही शत्रूनं हल्ला केला तेव्हा आपल्या या वीर योद्ध्यांनी शत्रूला अक्षरशः धूळ चारली आहे. अद्भुत साहस, अतुलनीय शौर्याच्या बळावर भारतीय सैन्यानं युद्धाच्या मैदानात
एक अमिट ठसा उमटवलाय, ज्याने जगाचा नकाशा बदलून टाकला. बांगलादेशला आपण इंडिपेंडन्स मिळवून दिलं आणि तो एक आता नवीन देश 1971 मध्ये स्थापित झाला. दिस इज ऑल बिकॉज ऑफ एक्सलंट ट्रेनिंग आणि त्यांचं जे आपलं लोकांचं जे स्पेशली एंटायर इंडियन आर्मी. 3 डिसेंबर 1971 याच दिवशी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतावर हल्ला चढवला. तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरानं अवघ्या 13 दिवसात त्यांची धुळदाण उडणार आहे. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. की या युद्धामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचं जे कोऑर्डिनेशन होतं दॅट वॉज द बेस्ट वन. म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट नमुना जर म्हणायचं ना की समन्वयाचा उत्कृष्ट नमुना काय आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा, तर ते आहे 1971चं युद्ध. 1971 मध्ये पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीनं पाकिस्तानचे कायमस्वरूपी 2 तुकडे केले. पूर्व पाकिस्तान बांगलादेश नावानं जगाच्या पटलावर उदयाला आला. बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानच्या जवळपास 93,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या पुढे अक्षरशः गुडघे टेकले. अशा प्रकारे भारतीय सैन्याच्या शौर्याच्या बळावर जगानं पाहिलं जगातलं सर्वात छोटं युद्ध आणि सगळ्यात मोठं आत्मसमर्पण. 16 डिसेंबर 1971 याच दिवशी भारतीय सैन्यानं लेफ्टनंट जनरल जगजीत अरोडा यांच्या समोर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्या क्षणाला नियाजी यांच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू होते. ढाका शहरात ज्यावेळी पाकिस्तान भारतासमोर शरण येत होता त्याच वेळी ढाका शहरात पाकिस्तानचे जवळपास 30,000 सशस्त्र सैनिक उपस्थित होते, तर भारताचे फक्त 3,000 सैनिक ढाक्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर होते. म्हणजे 10 पट मोठं सैन्य असूनही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं. ऐतिहासिकरित्या हे त्याच दिवशी स्पष्ट झालं की पाकिस्तान समोरासमोरच्या लढाईत भारताला कधीच पराभूत करू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवादाला आश्रय देत भारतातली शांतता भंग करण्याचे कुटील डाव आखतो. सध्याच्या परिस्थितीत तालिबान्यांच्या अफगाणिस्तानवरच्या सत्तेनंतर पाकिस्तान भारताला घायल करण्याची नवी स्वप्न पाहतोय. पण पाकिस्ताननं अशी स्वप्न पाहताना 1971च्या 13 दिवसाच्या युद्धातल्या ऐतिहासिक पराभवाची आठवण कायम ठेवायला हवी. 16 डिसेंबर 2021 या दिवशी भारत मोठ्या सन्मानानं पाकिस्तानवरच्या त्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथे बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पाहणार आहोत अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची जवानांच्या शौर्याविषयीची प्रतिक्रिया. बुलेटिनमध्ये स्वागत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 62 खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. त्यात नीरज चोपडा, मिताली राज यांचा समावेश आहे. नीरज चोपडा याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पहिलवान रवी कुमार, बॉक्सर लवलीना, हॉकीपटू आर श्रीजेश, शूटर अवनी लेखरा या सगळ्यांसह 12 खेळाडूंना खेलरत्नानं सन्मानित करण्यात आलं. तर 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 10 क्रीडा प्रकारातल्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. एकोणीसशे 71च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली बघणार आहोत.
3 डिसेंबर 1971 या दिवशी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतावर हल्ला चढवला. तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारताकडून त्यांना असा करारा जवाब मिळेल की पाकिस्तानची वाट लागेल. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. 1971 मध्ये पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीनं पाकिस्तानचे कायमस्वरूपी 2 तुकडे झाले. पूर्व पाकिस्तान बांगलादेश नावानं जगाच्या पटलावर उदयाला आला. बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानकडे भारताच्या 10 पट मोठे सैन्य असूनही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं. ऐतिहासिकरित्या हे स्पष्ट झालंय की पाकिस्तान समोरासमोरच्या लढाईत भारताला कधीच पराभूत करू शकत नाही. 16 डिसेंबर 2021 या दिवशी भारत मोठ्या सन्मानानं पाकिस्तानवरील विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. जय हिंद सन्मान या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सगळ्या सैनिकांना सलाम करणार आहोत. मला अभिमान आहे मी भारतीय असल्याचा आणि माझ्या भारतीय सैन्याचा. जय हिंद. एसटी संपाबाबत गोपीचंद पडळकर बोलतायत. थेट प्रक्षेपण करायला त्यांच्याकडून सकारात्मकता आम्हाला त्यांनी दाखवलेली आहे. बाकीचे काही विषय ते आम्ही इथून आझाद मैदानावरती जाऊन कर्मचाऱ्याशी चर्चा करू. कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं आम्ही बघून त्याच्यावरती निर्णय काय घ्यायचा ते आम्ही ठरवणार आहे. अजून संप माघारी घेण्याच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही. बैठकीमध्ये काही नवीन पर्याय सुचवले होते काय, त्याबद्दल चर्चा झाली का? नाही, काय असं नाही आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांची भावना ही विलिनीकरणाची आहे आणि हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी उभा केलं असल्यामुळं आम्ही कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आझाद मैदानावरती चर्चा करू. जे पर्याय सरकारच्या वतीनं आम्हाला सांगितलेले आहेत ते सगळे आम्ही कर्मचाऱ्यांना सांगू आणि त्यातून काय मार्ग निघत असेल तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू. काय पर्याय सरकारने तुमच्यासमोर ठेवलाय का नाही? नाही, सरकार या मुद्द्यावरती बोलतंय की कोर्टाने जो निर्णय केलेला आहे की समिती गठीत करायचा आणि त्या समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी फक्त जे 12 आठवड्याची मुदत आहे त्यामध्ये आम्ही कमी करू असं सरकारच्या वतीनं आम्हाला सांगितलेलं आहे. पर्याय कोणते कोणते दिलेले आहेत? नाही, ते आता आम्ही तिथं सगळे बोलू आणि मग तुम्हाला सांगू. पर्याय आहे तो कुठेतरी एक तांत्रिक बाबीमध्ये अडकला दिसतो. नाही, कर्मचारी ठाम आहेत की विलगीकरण करायचं. कर्मचाऱ्यांची भूमिका तर असं कुठे होत नाही की जनतेला वेटीस धरण्यासाठी आता हे सुरू झालेलं आहे? नाही, असं नाही. एसटी संदर्भातली एसटीच्या संपासंदर्भातली सह्याद्रीवरची बैठक संपलेली. गोपीचंद पडळकर बोलत होते. मी जाऊन कर्मचाऱ्यांशी संपकऱ्यांशी बोलतो, त्यांना सरकारनं दिलेले सुचवलेले पर्याय सांगतो आणि मग त्यानंतर काय तो स्पष्टता होईल किंवा निर्णय घेता येईल. आता आपण बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. यामिनी महामुडकर आपल्याला याबद्दल अधिक सांगते. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुडकर. क्रिप्टो की समझच्या या नव्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आठवड्यात क्रिप्टो मार्केटमध्ये कोणत्या बातमीने खळबळ उडाली आहे ते जाणून घेऊया. ब्लॉकचेन सर्व्हिस प्रोव्हायडर अल्केमीने $250 मिलियन निधी उभारलाय. वेब3 आणि ब्लॉकचेन बेस प्रोव्हायडर अल्केमीने व्हेंचर कॅपिटल फर्म आणि इतर गुंतवणूकदारांकडून निधीच्या नवीनतम फेरीत $250 दशलक्ष जमा केलेत. फंडिंगच्या नव्या फेरीत कंपनीचे मूल्यांकन $3.5 बिलियन पर्यंत वाढलं आहे, जे 12 महिन्यांपूर्वी $2.5 बिलियन पेक्षा थोडं कमी होतं, ज्यामुळे उत्पन्न 15 पटीनं वाढलं आहे. ब्लॉकचेन हे आता वेब3चं भविष्य असेल. जगभरातील नवीन पदांच्या निर्मितीचा प्रचार करून ते जगभरात विस्तारेल. डेटा असं दर्शवतोय की मेजर बिटकॉइन मायनर्स आणि व्हेल्स आपला होल्ड कायम ठेवतील. बिटकॉइनच्या वाढीला चालना देत बिटकॉइन मायनिंग ऑपरेटर्स आणि लॉंग टर्म होल्डर्सने या महिन्यात त्यांचे होल्डिंग विकण्यास नकार दिला आहे, असं सॅन फ्रान्सिस्को स्थित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज क्रॅनननं त्यांच्या नवीन ऑक्टोबर इंटेलिजन्स रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. अहवालात असं नमूद करण्यात आलं की रियॉट, मॅरेथॉन, बीटफार्म्स, आर्गो आणि हर्ट 8 सारख्या मोठ्या मायनर्सनी बाजारातील मंदीच्या काळातही बिटकॉइनचा स्टॅक करणं सुरू ठेवलंय. 1 वर्षाचा रिवाइव्ह सप्लाय डेटा जो दीर्घ कालावधीत बिटकॉइन धारकांच्या नाण्यांच्या हालचालींचा मागोवा घेतो आणि असं सूचित करतोय की गुंतवणूकदार सध्या विक्री करू इच्छित नाहीत.
इथेरियम गॅसच्या दरानं जून नंतर 2200% उसळी घेतली आहे. क्रिप्टोमेट्रिक साईट बीट इन्फो चार्ट्सनुसार इथेरियमवरील सरासरी व्यवहार शुल्क जूनमध्ये 2200% वाढून $51.45 पोहोचलंय. इथेरियमची मागणी वाढल्याने व्यवहार शुल्कही वाढते. व्यवहार शुल्कात वाढ होण्याचे कारण म्हणजे इथेरियमचे वाढते व्यापारखंड आणि ब्लॉकचेनच्या नव्या नेटवर्कची हायर ऍक्टिव्हिटी आहे. इथेरियम अल्टर अपग्रेड करत आहे, जे त्याचे नेटवर्क प्रूफ ऑफ वर्क कॉन्सेन्सस मेकॅनिझम मधून प्रूफ ऑफ स्टेक मध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. प्रूफ ऑफ वर्क कॉन्सेन्सस मेकॅनिझम मध्ये संगणकीय शक्ती असलेले मायनर्स जास्तीत जास्त व्यवहारांचे प्रमाणीकरण करत आहेत आणि दुसरीकडे प्रूफ ऑफ स्टेक मध्ये मायनर्स बहुतेक व्यवहार प्रामाणिक करतात. क्रिप्टोशी संबंधित खास बातम्यांमध्ये आज इतकंच. पुढच्या वेळी तुमच्यासाठी क्रिप्टो चलनाशी संबंधित आणखी काही मनोरंजक गोष्टी घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार. ZEP and News 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समझ. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.